तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे मदतनीस या पदांसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक. तर नाशिक जिल्ह्यासाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे जाहिरात 2024. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक शहर आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक यांचे अधीनस्थ नागरी अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती करण्यासाठी अनुक्रमे नाशिक महानगरपालिका आणि कळवण व इगतपुरी महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत असलेल्या या शहरातील अंगणवाडी केंद्रातील मदतनीस यांची जी पदे आहे तर ती मानधनी तत्वावर सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र स्थानिक महिला उमेदवाराकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं शहराचे नाव आहे, त्यानंतर अंगणवाडी केंद्राचे नाव आहे, त्यानंतर इथं मदतनीसांची रिक्त पदे आहे, त्यानंतर इथं प्रकल्पाचे नाव दिलेले आहे. तर नाशिकसाठी इथं एक जागा आहे वडारवाडी देवळाली गाव अंगणवाडी केंद्रासाठी. त्यानंतर कळवणसाठी इथं एक जागा आहे रामनगर अंगणवाडी केंद्रासाठी. त्यानंतर इगतपुरीसाठी इथं एक जागा आहे जोगेश्वरी अंगणवाडी केंद्रासाठी. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदासाठीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे. तर अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर या पदासाठी तुम्हाला वास्तव्याची अट राहणार आहे. तर उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि यासाठी महिलेस रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तावेज जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र किंवा रहिवासी दाखला तर हे तुम्हाला इथं सोबत जोडावे लागणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे. तसेच विधवा उमेदवारांसाठी तर 40 वर्षापर्यंत आहे. आणि त्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे बोर्डाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे किंवा जन्म नोंद दाखल्याची तुम्हाला सत्यप्रत इथं जोडावी लागणार आहे. आणि तुमचे जे वय आहे तर ते जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या दिनांकास इथं गणण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट इथं लागू राहणार आहे. आणि उमेदवारास 2पेक्षा जास्त हयात अपत्ये इथं नसावीत. आणि अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रमाणपत्र जोडणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मराठी भाषेचे ज्ञान लागणार आहे. तर मदतनीस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे इथं आवश्यक आहे. आणि उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेपैकी किमान एक पात्रता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडणे आवश्यक आहे. किंवा अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र जोडणे इथं आवश्यक आहे. किंवा मागासवर्गीय असल्यास समक्ष प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला इथं जोडावी लागेल. तसेच तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला त्याची इथं प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. आणि एका उमेदवाराने इथं एकच अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर या भरतीसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे तर त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय नुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरून इयत्ता 10वी 12वी तसेच पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, डी.एड, बी.एड तसेच संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्रे यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणानुसार तसेच विधवा, अनाथ, जात प्रवर्ग, अनुभव इत्यादीसाठी त्यांच्या प्रमाणपत्रांवरून मिळालेल्या एकूण गुणानुसार गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार इथे निवड करण्यात येईल. आणि या पदासाठी लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. आणि अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन त्यांची इथं प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आणि त्यावर उमेदवारांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्यांनी 10 दिवसाच्या आत इथं लेखी तक्रार बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक यांच्याकडे इथं सादर करायची आहेत. आणि तक्रारीची शहानिशा करून त्यांची जी अंतिम गुणवत्ता यादी आहे तर ती इथं प्रसिद्ध करण्यात येईल. आणि या पदांसाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते 5,500 तुम्हाला इथं मिळेल. त्यानंतर तुमची इथं प्रतीक्षा यादी लागणार आहे. तर एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची इथं प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल. आणि काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसात रुजू न झाल्यास किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आल्यास प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार पुढील उमेदवारास इथं नियुक्ती देण्यात येईल. आणि सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्ष इथं वैध राहील. त्यानंतर अपील. तर मदतनीस या पदांवरील घोषित निवड संदर्भात कोणत्याही उमेदवारास तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग नाशिक यांच्याकडे तुम्हाला इथं तक्रार करता येईल. त्यानंतर या भरतीच्या संपूर्ण सूचना तुम्हाला इथं नोटीस बोर्डावर लावण्यात येतील. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता.
त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला जो अर्ज आहे तर तो 1/8/2024 ते 10/8/2024 पर्यंत इथं सादर करायचा आहे आणि अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वर मून फ्लॅटन 1 ड्रीम सिटीजवळ सहकार नगर रामदास स्वामी मार्ग नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तर तो इथं सादर करायचा आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेची इथं वेळापत्रक दिलेली आहे. तर अर्ज तुम्हाला 1/8/2024 ते 10/8/2024 पर्यंत इथं करायचे आहेत. त्यानंतर तुमची प्राथमिक गुणवत्ता यादी इथं प्रसिद्ध होईल 16/8/2024ला. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे आक्षेप किंवा तक्रारी आहेत तर ते इथं 16/8/2024 ते 26/8/2024 पर्यंत इथं सादर करायचे आहेत. त्यानंतर तुमची जी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आहे तर ती 27/8/2024ला इथं लागणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 10/8/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.